वकील आता सेंट्रल हॉलमध्ये पोहोचलेले आहेत। तसेच दोन्ही गटांचे आमदार हे सुद्धा आता सेंट्रल हॉलमध्ये पोहोचत आहेत। निर्णय थोड्या वेळात येईलच आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की नक्की आम्ही जिंकू। मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप संजय राऊत करतात। असे आरोप होत असतात, ज्यांना भीती वाटत असते ते आरोप करत असतात। काय वाटतं पराभव दिसतोय पण अशा प्रकारे महत्वपूर्ण है। क्या लगता है शिवसेना के लिए इतना बड़ा दिन है और क्या निर्णय आने की संभावना बताई जा रही है, क्योंकि दोनों तरफ से दलीलें तो पेश की गई थी। हमें जरूर आत्मविश्वास है और शिवसेना के लिए तो महत्वपूर्ण दिवस है, क्योंकि शिवसेना हम बहुमत के जोर पे जो हमारे 40 एमएलए थे, हम एक साथ मिलकर यह सरकार और माननीय शिंदे साहब के नेतृत्व में हमने विश्वास रख के ये सरकार बनाई है। तो जरूर हमें विश्वास है कि जरूर ये अच्छा निकाल आज अध्यक्ष साहब लेंगे। असं असेल बोलतोय। ठाकरे गुट ने ऐसा कहा है कि सब कुछ मैच मी म्हणालो ना कि त्यांना पराभव दिसत असेल म्हणून, उनको पराभव दिखता रहेगा इसके लिए ऐसा बोलता रहेंगे। नंतर येतो ना, नंतर तर शिंदे गटाचे आमदार आणि ठाकरे गटाचे आमदार आता विधान भवनामध्ये पोहोचत आहेत। काही मिनिटं उरले, काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। तो अभी जिनको सपना गिरा है उनको पूछो क्या है क्या नहीं, हमको कुछ पता नहीं। हम लोग ने जो सामने गया, हम लोग उलट तपासने में जो हो गया उसके आधार के ऊपर हम लोग बोल रहे हैं। आपको लग रहा है वाटनर ना था? हाँ वाटून है कानून। तर कोण पात्र अपात्र याचा निकाल जो आहे तो काही मिनिटांमध्ये स्पष्ट होणार आहे। दोन्हीकडचे आमदार आणि वकील विधान भवनामध्ये आता निकालासाठी म्हणून दाखल झालेत। पुढच्या काही मिनिटांमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये येतील आणि महाफैसला आज होणार आहे। कुठल्याही क्षणी आता निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। तर ही दृश्य ती सागर बंगल्यावरची आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरची ही दृश्य पाहिली, तिथेही हालचालींना वेग आलेला आहे। तर अवघ्या काही मिनिटात महाराष्ट्राच्या राजकारणाचा महाफैसला